नमस्कार, मी केतकी जोशी आणि आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे या वृत्तमालिकेचा, तो म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर जे करायचं आहे, नामकरण जे करायचं आहे, त्यावरून पुन्हा पेटलेला वाद. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली की प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा पेटतो आणि त्यावरून भरपूर वाद होतात. औरंगाबादकरांचे मूळचे प्रश्न जे आहेत, म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल किंवा अन्य प्रश्न असतील, याकडे मग सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं का? दर महापालिकेमध्ये नामकरणाचा जो वाद आहे, औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा जो वाद आहे, तो मुद्दा कसा काय पेटतो? ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्याला जाणीवपूर्वक हवा दिली जाते का? आणि मग त्यावर ठोस असा निर्णय का होत नाही? या सगळ्या प्रश्नांचा आपण आज आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी आणि विविध मान्यवर देखील असणार आहेत. सर्वप्रथम तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष संवादामध्ये स्वागत. प्रथम मी तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. सगळ्यांचं नववर्ष भरभराटी जावो आणि आरोग्यदायी जावो आणि मी स्वतःला शुभेच्छा देतो. मलाही चांगला हे वर्ष जावो आणि मला चांगल्या बातम्या करण्याची संधी मिळो. झाल्या शुभेच्छा. मात्र औरंगाबादमध्ये एक नवीनच विषय आलेला आहे. तो जुना असला तरी आता नवीन आहे, नामांतराचा. औरंगाबादचं संभाजीनगर यावरून निश्चितच अनेक वर्ष झालं, 30-32 वर्ष झालं या नावावरून राजकारण होतंय आणि यंदाही ते राजकारण होणार आहे. आता शिवसेनेची मागणी खूप जुनी आहे. 32 वर्षापासून स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादेत येऊन संभाजीनगर या नावाची घोषणा केली. त्यानंतर अनेक राजकारण झाली, सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि तो भाषणात मांडला गेला. आता काही दिवसानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यात शिवसेनेने हा मुद्दा वर काढला नाही असं होणार नाही, कारण अनेक वर्ष शिवसेनेनी हा मुद्दा काढून निवडणुका जिंकलेल्या आहेत. आता तो विषय चर्चेला असतानाच सगळ्यात मोठा सिक्सर काँग्रेसने मारला. काल बाळासाहेब थोरात यांनी येऊन सांगितलं की संभाजीनगर या नावाला काँग्रेसचा विरोध असणार नाही. झाला. विरोधकांना एक विषय मिळाला. त्यांना आता असं वाटतंय की शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संभाजीनगरच्या विषयावरून ठिणगी पडेल आणि हे दोघेही पार्टनर सत्तेत आहेत. मग भाजप असेल, MIM असेल, मनसे असेल, यांना असं वाटतं की या मुद्द्यावरून राज्य सरकार अडचणीत येईल, राज्य सरकार पडू शकतं. नेमकं याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अनेक मान्यवर आहेत. मात्र नेमकं बाळासाहेब थोरात हे काल औरंगाबादमध्ये येऊन काय बोलले ते पाहूया आणि त्यानंतर औरंगाबादेतील सर्व मान्यवरांचं म्हणणं काय आहे हे पाहूया. सर्वप्रथम बाळासाहेब थोरात. आमचा जो किमान समान कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हा भाग नाही. काँग्रेसचा विश्वास नाव बदल या गोष्टीवर नाही, तर विकासाच्या कामावर आहे. नाव बदलून काही सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाला ताकद दिली पाहिजे, त्याचं जीवन आनंदी केलं पाहिजे, हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळं आजची जी बातमी जी मला आज औरंगाबादला आल्यानंतर समजते आहे, अशा कोणत्याही कृतीला काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, परंतु असे कोणता विषय आला पुढं तर आमचा विरोध राहील. या पद्धतीचं नाव बदल ह्या पद्धतीला आमचा पूर्णपणे विरोध राहील, हे सुद्धा मी ठामपणे सांगतो आहे. बाळासाहेब थोरातांची ही भूमिका ही काही नवीन धक्कादायक नाही आहे. काँग्रेसने आधीपासून जी भूमिका घेतलेली आहे, संभाजीनगर या नावाला विरोध काँग्रेसने आधी केलेला आहे आणि आताही तोच त्यांचा मुद्दा आहे. म्हणजे बाळासाहेब थोरात हे बोलले हे नवीन नाही आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसने याला विरोध केलेला आहे. आता नवीन आलेल्या मनसेने त्याला विरोध केलेला आहे. मात्र एकंदरीतच बाळासाहेब थोरात यांच्या बोलण्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका स्पष्ट झालेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत औरंगाबादचे मान्यवर नेते आहेत. माझ्यासोबत अतुल सावे आहेत, खासदार भाजपचे. माझ्यासोबत अंबादास दानवे आहेत, आमदार शिवसेनेचे. आणि माझ्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष आहेत सुहास दासरथे आणि माझ्यासोबत आता लोकमतचे संपादक आहेत चक्रधर दळवी. मी सर्वप्रथम जाणार होतो काँग्रेसकडे. काँग्रेसलाही मी या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. माजी आमदार कल्याण काळे या ठिकाणी येणार आहेत, मात्र ते काही वेळातच पोहोचतील. मी सर्वप्रथम जातो अंबादास दानवे यांच्याकडे. दानवे सर, काय म्हणाले एकंदरीत बाळासाहेब थोरातांची कालची भूमिका? बाळासाहेब थोरातांची म्हणजे काँग्रेसची भूमिका ही आधीपासून आहे. संभाजीनगर नावाला विरोध, त्यात आम्हाला काही आश्चर्य वाटलेलं नाही. पण या शहराला 8 मे 1988 रोजी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी
औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर नाव देण्याची घोषणा केलेली आहे. या शहरातल्या जिल्ह्यातल्या समस्त हिंदू बांधवांनी हे नाव स्वीकारलेलं आहे आणि म्हणून इथल्या समस्त हिंदू जनतेची जनभावना आहे, नुसती एकट्या शिवसेनेची नाही तर हिंदूंची जनभावना आहे संभाजीनगर. तेव्हा ते झालं पाहिजे. काँग्रेसनी भूमिका घेतली असेल ती त्यांची स्वतंत्र भूमिका आहे, शिवसेनेची ही स्वतंत्रच भूमिका आहे. शिवसेना संभाजीनगरच्या नावासाठी आग्रही आहेच. पण मला एक सांगा की नेमकं निवडणुकीच्या कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावरच संभाजीनगरचा मुद्दा शिवसेना का काढते? अनेक पद्धतीनं शिवसेने जे अपेक्षित आहे संभाजीनगर हे नाव होऊ शकतं कायदेशीर किंवा प्रशासकीय पातळीवर, ते होत नाही. फक्त घोषणा करायची, वातावरण तापवायचं हीच भूमिका राहिलेली शिवसेना. हे आपलं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. मागच्या 32 वर्षात शिवसेनेनं जवळपास 45 आंदोलनं या विषयावर केलेली आहेत आणि इलेक्शनसाठी नाही केली तर मधल्या काळात ही बघा, शिवसेना सातत्यानं 2 वर्षापूर्वी सुद्धा शिवसेनेने ही मोहीम 8 दिवस सातत्यानं जिल्हाभरात ही मोहीम हाती घेतली होती की संभाजीनगर नाम करण्याचं. या शहराच्या सगळ्या एंट्री पॉईंटवर सुद्धा आम्ही संभाजीनगर शहराचे फलक 3 वर्षापूर्वी लावलेले आहे आणि निवडणुकीचा संभाजीनगर हा विषय शिवसेना आता करायचा नाही करायचा, होईल न होईल मला माहिती नाही, परंतु इथल्या जनतेची जनभावना आहे, तिची जपणूक केली पाहिजे ही निश्चित शिवसेनेची भूमिका आहे. एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो. आता सुरुवातीला भाजप शिवसेना एकत्रित पार्टनर होते, आता वेगवेगळे आहेत. मात्र भाजपची भूमिका आहे की संभाजीनगर व्हावं आणि मनसेची भूमिका आहे संभाजीनगर व्हावं. पण मनसे आणि भाजपने जर डायरेक्ट शिवसेनेला साथ दिली तर मग राजकारण कुठं करायचं हा महत्वाचा मुद्दा येऊ शकतो. आता माझ्यासोबत अतुल सावेत सर, जगजाहीर आहे की संभाजीनगरला तुमचा पाठिंबा आहेच आहे. 100% आमचा संभाजीनगरला पाठिंबा आहे. मागच्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीने ह्या शहराचं नाव संभाजीनगर व्हावं याकरता नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी त्यांची मनापासून इच्छा होती की या शहराला संभाजीनगर नाव मिळावं, त्याकरता नेहमीच भारतीय जनता पार्टीने त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. फक्त आम्हाला एकच हे आहे की मागचे 20 वर्ष आमच्या मित्रपक्ष तत्कालीन त्यावेळेसचे यांचे खासदार दिल्लीत होते, केस दिल्लीत चालू होती, त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नाही आणि दरवेळेस निवडणुकीच्या वेळेसच हा विषय का मांडावा हा एक विषय आहे. आता सुपर संभाजीनगर काही ठिकाणी लावलंय, आनंद आहे, एकदम खरी गोष्ट आहे. पण काही ठिकाणी लव औरंगाबाद लावलंय आणि त्याचं उद्घाटन या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते झालं. म्हणजे त्या ठिकाणी असं बोलवण्यात आलं, आम्हाला पण बोलवण्यात आलं होतं की ह्या आयलँड जो आहे त्याचं शोभीकरण केलं म्हणून तिकडे त्याचं उद्घाटन आहे आणि तिकडे आल्यावर आम्ही बघितलं की तिकडे लव औरंगाबादचं उद्घाटन होतं. दुर्दैवी गोष्ट आहे की संभाजीनगरसाठी आम्ही वर्षानुवर्ष भांडतोय आणि तिकडे पालकमंत्र्यांच्या हस्ते लव औरंगाबादचं उद्घाटन होते. ही थोडी दुर्दैवी गोष्ट आहे. निश्चितच आता मनसे सुद्धा संभाजीनगरची समर्थक आहे, परंतु मनसेनी एक वेगळी भूमिका घेतली आणि थेट राज्य सरकार उद्धव ठाकरे यांना धमकीत देऊन टाकली. 26 जानेवारीच्या आत जर संभाजीनगर झालं नाही तर अशा पद्धतीचे एक क्वेश्चन मार्क देऊन त्यांनी धमकी दिलेली आहे. सर, तुमचंही संभाजीनगरला समर्थन आहे, मग आता तुमचं घोडं कुठं आणलं? नाही, आमचं घोडं आडण्याचा प्रश्न नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेचे जबाबदार आमदार अंबादास दानवे ज्यांनी आता सांगितलं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत की असं झालं पाहिजे, त्यांची ती भूमिका काँग्रेसची तशी आहे, आमची भूमिका स्वतंत्र आहे. मग जर तुम्ही तसं करताय तर सरकारमध्ये तर तुम्ही एकत्र बसलेला आहात ना, विकास तर झालाच पाहिजे. परंतु संभाजीकरणचं नामकरण हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. मग घोडं कुठं अडलं शिवसेनेचं? शिवसेनेने आता संभाजीनगर करून दाखवावं म्हणून आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे की 26 जानेवारीपर्यंत तुम्ही ते संभाजीनगर करून दाखवा, नाही तर तुम्हाला संभाजीनगर म्हणण्याचा कुठलाही अधिकार राहणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी, शिवसेनेच्या मंत्र्यांनी पुन्हा तोंडामध्ये संभाजीनगर हा शब्द आणू नये. निश्चित एक गोष्ट या ठिकाणी आहे, मनसेही बाळासाहेबांबद्दल आदरयुक्त बोलते, भाजपही बाळासाहेबांबद्दल आदरयुक्त बोलते. काय का होईना मतभेद असू द्या, परंतु एका व्यक्तीबद्दल दोघांनी या ठिकाणी आदर व्यक्त केलेला आहे. आता नेमके काल ज्यांनी या वातावरणामध्ये म्हणजे आगीत तेल ओतण्याची भूमिका जी बाळासाहेब थोरात यांच्या बाईटनी केलेली आहे. माझ्यासोबत आता कल्याण काळे आहेत, माजी आमदार. सर, काय म्हणणं आहे तुमचं? आता नेमकं काय झालेलं आहे बाळासाहेब थोरातांच्या कालच्या वक्तव्यामुळं
विरोधकांना फार उकळ्या फुटलेल्या आहेत की आता हे सरकार पडतं का, ह्या सरकारचं संभाजीनगरच्या मुद्द्यावरून बिनसतं का, काय म्हणजे नेमकं भूमिका तर तुमची आधीपासून आहे की संभाजीनगरला तुमचा विरोध आहेच? छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला किंबहुना छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल काँग्रेसचा असेल किंबहुना माझा असेल त्यांच्याबद्दल आम्हाला जो आदर आहे तो 100% तसाच्या तसा आहे. पण नामांतराचं राजकारण करण्याच्या पेक्षा विकासाचं राजकारण करावं ह्या मुद्द्यावर काँग्रेस ठाम आहे. आणि प्रदेशाध्यक्ष माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी आगीत ते लोटलं नाही तर जी भूमिका जी आहे पहिल्यापासूनची ती तशीच्या तशी ठेवली. परंतु किमान समान कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही एकत्र आलेली आहे. या एकत्र येण्याचा सरकार बनवल्यानंतर या राज्यातल्या दीनदुबळ्या, दलित, पीडित, शेतकरी, कामगार यांचं काम मागच्या सरकारला करता आलं नाही. ते काम आता उद्धव साहेब या ठिकाणी करताय. ते करण्यासाठी म्हणून 3 पक्ष एकत्र आले. भारतीय जनता पक्षाला बाजूला सारण्यासाठी 3 पक्ष एकत्र आले, सरकार एकत्र आलं. त्यानिमित्ताने खूप चांगली कामं या कोरोनाच्या काळामध्ये सरकारने केली. शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, कोरोनावर मला मात सांगा असेल. संभाजीनगरच्या विषयावरून मी तुमच्या बोलतोय त्याच्यावरच बोलतोय. आणि इतकं चांगलं काम चालल्यानंतर जे स्वप्न भाजप पाहत होती हे सरकार लवकर पडेल, पण हे काही पडेना. मग असा मुद्दा एखाद्या मीडियावाल्याला द्यायचा की हा उकरून काढ बाबा, की जेणेकरून आमच्यामध्ये जे काही शिवसेनेचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं जरा चांगलं चाललंय ते काय बरं दिसेना, याच्या माध्यमातून हा मुद्दा उकरून काढण्याचा उपक्रम हाती घेतलाय. असं निवडणुकीची तोंडावर वरचेवर करण्याची काही लोकांना काय फरक पडणार नाही? काही फरक पडायचा नाही. सरकार निश्चितपणाने 5 वर्षाचा कालखंड पूर्ण करेल. हा मुद्दा राजकीय न करता आपल्याला औरंगाबादला रोज पाणी कसं पाचता येईल, रस्ता खड्डेमुक्त कसा होईल, इथं येणाऱ्या कंपन्याला वाव कसा मिळेल, या संदर्भात जे पालकमंत्री भूमिका घेत आहेत त्याच्यावर बोलायला घ्या ना. तुम्ही याच्यावर काय बोलताय? विकासात्मक भूमिका घ्यावी. हे आपण राजकीय भूमिका सगळ्या बघितल्या. आता संपादक आहेत माझ्यासोबत लोकमतचे चक्रधर दळवी. सर, मला थोडं आश्चर्य वाटतंय की मनसे असेल, भाजपा असेल, ही लोक विरोधक आहेत शिवसेनेच्या विचाराचे. मात्र बाळासाहेबांच्या घोषणा जी आहे संभाजीनगर त्याला पाठिंबा आहे. आणि कल्याण काळे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी खूप चांगलं केलं, मात्र उद्धव ठाकरेंचे स्वप्न असलेल्या संभाजीनगरलाही त्यांचा विरोध आहे. काय मला तर थोडंसं संभ्रमात झाल्यासारखं वाटतं. तुम्ही सुरुवातीलाच म्हणलेत की आता निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय पक्ष असे हातखंडे नेहमीच वापरत आलेले आहेत. पूर्ण देशभरात अशा हातखंडांचा वापर वेळोवेळी झालेला आहे. 1986 मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आज औरंगाबादची स्थिती काय आहे? ही इतकं चांगलं शहर जे विकासाच्या दृष्टीनं आशिया खंडात नंबर 1 वर होतं, तर गेल्या इतक्या वर्षानंतर ही पुराणी हवेली का झालेली आहे? रामसे बंधू पिक्चर काढतात, पुराणी हवेली, खंडर वगैरे, तर तशा टाईपचं आता औरंगाबाद शहर झालेलं आहे. अहो, ज्या संभाजी महाराजांचं नाव आता घेण्याचं चालू आहे, म्हणजे वर्षानुवर्ष घेत राजकारण करणं चालू झालेलं आहे, त्या संभाजी महाराजांच्या वंशजाची गढी वेरूळला आहे. मूळ पुरुष जे आहेत ते आपल्या वेरूळचे आहेत, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातलेच आहे. त्या गढीचा विकास अजून होऊ शकलेला नाही आहे. आणि महानगरपालिकेची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही आणि असं कुठंतरी नामांतराचे विषय वेळोवेळी प्रत्येक 4 वर्षाला 5 वर्षाला उकरून काढायचे आणि त्यावर इलेक्शन्स लढवून आणायचे, हे नेहमीची राजकीय पक्षांची स्थिती आहे. यात कोणीही दुजाभाव करत नाही. सगळे पक्ष सारखेच आहेत आणि सगळ्या पक्षांना हा वेळोवेळीचा विषय राजकारणासाठी लागतो आणि जनता मग याच्यात भरकटत जाते. प्रत्येक प्रश्न विचारायचा पुढं, ही लोकांच्या भावनेला हात घालून सहसा मतं मागितले जातात. यंदा तुम्हाला वाटतंय की जनता या भडक्यात येईल, संभाजीनगर का औरंगाबाद? नाही, जनतेनं भडक्यात येऊ नये हीच इच्छा आहे. कारण विकासाचा प्रश्न, 5 दिवसाला पाणी येते, नळाला 5 दिवसाला पाणी येते. 4200 रुपये पाणीपट्टी आपण भरतो. ती पाणीपट्टी महाराष्ट्रातली सर्वाधिक पाणीपट्टी आहे. याच्यावर कोणीही बोलायला तयार नाहीये. आज महानगरपालिकेची काय अवस्था आहे? महानगरपालिकेतला कुठला रस्ता चांगला आहे मला शहरातला सांगा, आणि जर रस्ता झालाच समजा तर तो दुसऱ्या दिवशी खोदला जात नाही का? असंही एखादं उदाहरण दाखवा. प्रत्येक रस्ता दुसऱ्या दिवशी खोदला जातो झाल्यानंतर.
समस्यांतून लोकांचं लक्ष हा समस्याकडे जे आहे, समस्यावर कुठल्याही समस्येवर कोणीही बोलायला तयार नाहीये. आताही चारही नेते जे आहेत ते समस्यांवर कुठं बोलायला तयार आहेत, नामांतरावरच बोलायला लागतंय. आता कालही काही गरज नव्हती, ह्या विषयाचीच मुळात काही गरज नव्हती, काही काढायच्या विषयाची गरज नव्हती. त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे होतं. त्यांनी जे MOU साईन केले गेल्या आठवड्यात, त्या MOU साईन केल्यानंतर इथं एखादी मोठी फॅक्टरी येणार आहे का? 7,500 कोटी रुपयाचं जे डेव्हलप हे दाखवले त्यांनी की इथं गुंतवणूक होणार आहे. आता गेल्या महाराष्ट्र झाल्यापासून 1960 पासून किती MOU झाले औरंगाबादसाठी आणि त्यातले प्रत्यक्षात किती आले याचं काढलं तर 99% MOU पूर्णत्वास गेलेले नाहीत. 1% MOU पूर्णत्वास गेलेला आहे. MOU झाला म्हणजे इंडस्ट्री आली का? इथं नाही आली. गेले कित्येक वर्षात सगळे MOU झालेले आहेत आणि हे झालेले नाही. एक DMIC इथं आलेली आहे. DMIC आलेली आहे. आज 10,000 एकर जमीन आपल्याकडे पडून आहे, जी इंडस्ट्रीज विभागाकडे आहे. तिथे एखादा मोठा उद्योग आलाय का? निश्चितच विचार करणारी ही भूमिका आहे. आपण बघितलं की काही मुद्द्यावर विरोध आणि समर्थक एका ठिकाणी आहेत. मात्र जसं दळवी सर बोलले की हा विषय जो आहे मूळ विषयापासून भरकटवण्यासाठी संभाजीनगरचा मुद्दा प्रत्येक वेळेस येत असतो. मात्र हा राजकारणाचा भाग आहे. राजकारणामध्ये काही ना काही मुद्दे काढून लोकांना आकर्षित करायचं असतं. तोच मुद्दा नेमका योग्य आहे का याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत हे आणखी सगळे मान्यवर असणार आहे. मात्र आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय औरंगाबादच्या नामकरणाचा संभाजीनगरचा विषय. हा सध्या हॉट होत चाललेला आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत पुन्हा एकदा ओळख करून देतो. लोकमतचे संपादक चक्रधर दळवी सर आहेत. माझ्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे आहेत. माझ्यासोबत आमदार शिवसेनेचे अंबादास दानवे आहेत. माझ्यासोबत आहेत अतुल सावे भाजपचे आमदार आणि माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे कल्याण काळे माजी आमदार. आता सगळ्याच ऐकून घेतल्यानंतर शिवसेनेवर सगळ्यांनी आरोप केलेले आहेत. शिवसेनेची आता वेळ आलेली आहे की या आरोपाला उत्तर द्यायचं की मूळ मुद्द्याहून लक्ष भटकवण्यासाठी संभाजीनगरचा मुद्दा सतत येत असतो. सगळ्यात आधी तर आमच्या संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार असलेले चक्रधर दळवी दैनिक लोकमतचे यांनी जी भूमिका मांडली तिच्याविषयी मी काही बोलू शकतो. एकतर शहराला पुराणी हवेली खंडर असं म्हटलेलं आहे, हे चुकीचं आहे. आपल्या शहराची बदनामी आपणच नाही केली पाहिजे. या शहरात आत्ताच एक आठवड्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 1,680 कोटी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. या शहरात 152 कोटी रुपये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झालाय. त्यातले अर्धे रस्ते झाले. मागच्या काळात सुद्धा युतीचं सरकार असताना सुद्धा 100+26 असे 126 कोटी रुपयाच्या कामाची पूर्णता रस्त्याची झालेली आहे. यांनी जसं म्हटलं कोणता रस्ता चांगला आहे, मी म्हणतो कोणता रस्ता वाईट आहे त्याची यादी द्या, आम्ही निश्चित दुरुस्त करू. दुसरी गोष्ट, या शहरात इंडस्ट्रीचं बोललं, या शहरात 750 इंडस्ट्री 2.5 लाख कामगार काम करतात. नुसता मराठवाडा नव्हे तर आजूबाजूच्या प्रदेशातूनही, खानदेशातून, विदर्भातून सुद्धा अनेक कामगार या शहरामध्ये पोट भरण्यासाठी आले. तर या शहरात पोटेन्शियल आहे म्हणूनच लोक इथं आलेले आहेत. नाही तर या शहरात कोणी येण्याची काही गरज नव्हती. मराठवाड्याची राजधानी, बुलढाण्यातून लोक येतात, जळगावमधून लोक येतात, धुळ्यातून लोक येतात, नगरहून येतात, सोलापूरहून लोक येतात, या शहरात राहतात. आणि म्हणून राहतात म्हणजे हे शहराने अकोमोडेट केलेलं आहे. आणि म्हणून 2.5 लाख कामगार या शहरात, 2.5 लाख कामगाराला रोजगार मिळाला. इंडस्ट्री असल्याशिवाय 2.5 लाख कामगाराला रोजगार नाही मिळालेला. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट झालेला आहे. या शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न सुटत आलेला आहे. या शहरात 140 कोटी रुपयाची LED लाईटची योजना झालेली आहे. या शहरामध्ये भूमिगत गटार योजना मागच्या काळात पूर्ण झालेली आहे. या शहरात रोज गार्डन, त्यानंतर जांभूळवन असे वेगवेगळे प्रोजेक्ट होत आहेत. आणि म्हणून अनेक सायकल ट्रॅक या ठिकाणी होतोय. शिवसेना प्रमुखाचं स्मारक इथं होतंय. सफारी पार्क इथं झाले. आपण जिथं उभे आहोत हे सिद्धार्थ उद्यान, इथलं झू जाऊन बघा. एक अद्यावत आपल्या महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं, आपण इथून कित्येक वेळेस वाघ मुंबईला पाठवलेले आहेत. आणि म्हणून हे शहर एक सुपर संभाजीनगर आमची संकल्पना त्या अँगलनी. आणि म्हणून हे शहर खऱ्या अर्थानं गतीनं पुढे जात आहे. आणि आता पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा या शहराला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे ही बदनामी काही लोक करत असतील तर ती चुकीची. हे शहर जर बघितलं असेल तर मागच्या 30 वर्षात 32 वर्षात अतिशय गतीनं पुढे गेलेलं आहे. आणि म्हणून हे शहर विकासाच्या दिशेनं सुद्धा पुढे जात आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. निश्चित तुम्ही सांगितलेल्या कामांपैकी काही कामं झाले असतील, मात्र औरंगाबादमध्ये आजही 6 दिवसाला पाणी भेटतं हेही वास्तव आहे.
काय म्हणाल तुम्ही? पार्टनर होतात एकेकाळी महानगरपालिकेच्या कारभारात. आम्ही मागच्या सरकारमध्ये युतीमध्ये होतो, पण मला आज सांगायला आनंद होत आहे की मला 4 महिन्याचं मंत्रिपद मिळालं होतं. त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये या शहरात आत्ताच आमचे मित्र चक्रधर दळवी यांनी सांगितलं की 5 दिवसाला पाणी मिळते. त्याच्यासाठी मी 1680 कोटी रुपयाची योजना त्यावेळेस मंत्री झाल्यावर मंजूर करून आणली आणि त्याचं टेंडरही केलं आणि त्याचं टेंडरही 22 डिसेंबरला उघडलेलं आहे मागच्या. आज मला सांगायला अत्यंत दुःख एकच होते की मागच्या 1 वर्ष झालं हे टेंडर उघडून, पण या टेंडरची अजूनही कालच्या तारखेला म्हणजे 31 डिसेंबर 2019लाही म्हणजे 22 डिसेंबरच्या 19ला जी झाली ते 20च्या डिसेंबरपर्यंत अजूनपर्यंत त्यांना वर्क ऑर्डर मिळाली नाही. आमच्या मित्रांनी आता सांगितलं की माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी त्याचं उद्घाटन केलं. अभिनंदन, त्याच्याबद्दल धन्यवाद. आमच्या या संभाजीनगर शहराच्या सगळ्या नागरिकांना पाणी मिळावं हीच आमची इच्छा आहे. कोणी केलं ह्याच्यापेक्षा ते पाणी मिळालं पाहिजे ह्याच्यामध्येच आमची इच्छा आहे. आणि आज मला सांगायला आनंद होतोय की माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली DMIC सारखे उद्योग आज या संभाजीनगर शहराच्या बाजूला म्हणजे शेंद्रा टू बिडकीन 3000 कोटी रुपये खर्च करून आज DMICचा सगळं ऑलबेल आहे, तर मग संभाजीनगरला पाठिंबा देऊन टाका. संभाजीनगरला आमचा पाठिंबा आहेच 100%. त्यात काहीच नाही, आमचा विरोध नाहीच आहे संभाजीनगरचा. मग म्हणणं काय तुम्ही? आमचं म्हणणं आहे की दर निवडणुकीत तो मुद्दा काढण्यापेक्षा 20 वर्षापासून शिवसेनेचेच खासदार होते, शिवसेनेची मध्ये 5 वर्ष सत्ता होती. प्रशासकीय लेवलला शासकीय लेवलला का झालं नाही? सर, शिवसेना भाजप एकमेकाला प्रत्येक गोष्टी साथ देते, पण राजकारण आलं की भांडत बसतो. तसं नाहीये. मागच्या 5 वर्षामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि शिवसेना सोबत होती. त्याही वेळेला हा मुद्दा उपस्थित झाला, त्यावेळेला तो केला नाही आणि आता परत ते म्हणतात आमचा पाठिंबा आहे. याला काय म्हणायचं? जेव्हा सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री असताना केलं नाही आणि आता म्हणतात त्यांनी करावं, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा फक्त निवडणुकीपुरता मुद्दा आहे. खरं तर आपण चर्चा, मगाशी मला यांनी बोलले की अंबादास दानवे आमदार दानवे साहेब काय म्हटले की 7,500 कोटी रुपयाच्या MOU साईन झाल्या आणि त्या दृष्टीपथात येणार आहे. याच्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खूप मोठ्या घोषणा केल्या होत्या. एखादी कंपनी आली त्यातली 10,000 हेक्टर DMIC मध्ये मी माझ्या मतदारसंघात जमीन संपादन करून दिली आघाडी सरकारच्या काळात. सेना भाजप काहीतरी आभासी हे तयार करतात इमेज सगळं. नाही. तुम्हाला परत एकदा सांगतो, भाजप सेना आता तुम्ही एकत्र करू नका त्यांना. आता ते आमच्या सोबत आहे. तुम्ही त्यांना एकत्र केल्यामुळे असं शिवसेना तुमच्या सोबत आहे, भाजप कुठे आहे? भाजप आमच्या सोबत नाही ना. ते दोघं जण तुम्हाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न करताय का? नाही. त्यांनी उल्लू बनवणंच नाही आम्हाला कधी. दोघं मिळून बनवतच नाही. एक वेळेला भाजप तशी करू शकते, पण शिवसेनेचा नाही. तुम्ही बोलला ना शिवसेना तुमचा पार्टनर आहे आता. बरं, सुहास ते सर येतो दादा. काय म्हणणं आहे? म्हणजे शिवसेना भाजप प्रत्येक मुद्द्याला एकमेकाला साथ देत आहेत, संभाजीनगरला विरोध आहे. तसं नाहीये. जे आता अंबादास दानवेंनी सांगितलं, ठीक आहे, दळवी साहेबांनी खंडर वगैरे हा शब्द जो वापरला तो एक नैराश्यातून वापरला की इतक्या वर्षांपासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत, शिवसेनाची सत्ता या ठिकाणी आहे आणि तरी सुद्धा डेव्हलपमेंट होत नाही. आणि आज या 32 वर्षांनंतर ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना होती, तिथून आलेले जे आता अतुल सावे साहेब बोलले की तिथून आलेला जो पैसा आहे त्याचं आज तुम्ही उदाहरण देताय. मग 32 वर्ष तुम्ही काय केलं? आणि काँग्रेसची तर नेहमीच गोल गोल बोलण्याची भूमिका राहिलेली आहे. एक रस्ता सोडून देतात आणि तिसरीकडेच ते जातात. मतांचं राजकारण तेही करतायत. संभाजीनगरला विरोध ते का करतायत? मतांचं राजकारण काँग्रेस सुद्धा करताय, MIM त्यांचं स्वागत करताय. शिवसेनेने हे समजून घेतलं पाहिजे. निश्चितच हे थोडंसं अवघडच आहे सामान्य लोकांना कळणं की कोण का विरोध करतंय, कोण कशासाठी समर्थन करतंय. मात्र आता इथं वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा या विषयाबद्दल आपण तज्ज्ञाची मतं जाणून घेऊ. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर व्हायचं का नाही होणार याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मान्यवर आहेत सगळ्या पक्षाचे नेते, खासदार, आमदार आहेत सगळे आणि माझ्यासोबत आहेत. निश्चितच मला माहित आहे कराड साहेब नाराज होतील तुम्हाला खासदार म्हटलं तर. माझ्यासोबत आता चक्रधर दळवी सर आहेत, लोकमतचे संपादक. सर, काय म्हणाल तुम्हाला की तुमच्या मुद्द्याला राजकीय लोकांनी थोडा आक्षेप घेतला? नाही, आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये की औरंगाबाद शहर एक हेरिटेज शहर आहे. जगाची जे काही प्रमुख शहरं आहेत, हेरिटेज शहरं आहेत, त्यात औरंगाबादचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते. औरंगाबादला सुदैवाने निसर्गाने अजिंठा आणि वेरूळ सारख्या लेण्या दिलेल्या आहेत. ते जगप्रसिद्ध आहेत. जायकवाडीसारखं धरण आहे, ग्रष्णेश्वरासारखं मंदिर आहे.
याचं ब्रँडिंग आजपर्यंत कोणी करत नाही. या ठिकाणी जायला रस्ते नाही आहेत. पैठणचा रस्ता आज बघा, अजिंठाचा रस्ता आज बघा, गेले वर्षानुवर्षे रस्ते खिचपत पडलेले आहेत. या रस्त्यावर एकही वाहन नीट जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना जर या शहराला पुराणी हवेली म्हटलं तर चुकलं कुठं? मी एक जबाबदार नागरिक आहे, मला औरंगाबाद शहराविषयी अभिमान आहे. परंतु या शहराची अवस्था कोणी आणि कशी केली हे गेल्या 30 वर्षात बघा. 1982 मध्ये या शहराचं नाव आशिया खंडात सर्वाधिक वेगाने विकसित झालेलं शहर असं म्हटलं जात होतं. आज या शहराची अवस्था काय आहे? आज विकास कुठे गेला आहे? डीएमआयसी आलेली आहे. डीएमआयसी कोणी आणलेली आहे सर्वश्रुत आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की डीएमआयसी इथं कशी आली, कोणी आणली म्हणून. आणि त्यानंतर इथं एखादा इंडस्ट्री आली का? मोठी इंडस्ट्री आली का? बजाज नंतर एकही मोठी इंडस्ट्री जिथं रोजगाराभिमुख असते, की जिथं 10,000 कामगार काम करू शकतात, 15,000 कामगार काम करू शकतात, अशी एखादी तरी इंडस्ट्री 1986 नंतर याच विषयावर लोकांनी लक्ष घालू नये म्हणून भावनेला आहात. म्हणजे कायम तेच होत आलेलं आहे. प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस, प्रत्येक महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर भावनेला हात घालायचं आणि विकासाच्या प्रश्नाला मुठबगल द्यायची, हे नेहमीच ठरलेलं आहे. अनेक वर्षापासून झालेलं. सर, मी आता राजकारणाकडे येतो परत. तुमच्या वक्तव्यावर एमआयएम फार खुश झालेला आहे. त्यांनी अगदी स्वागतच करून टाकले काँग्रेस. एमआयएम खुश करण्याकरता कधीही काँग्रेस काम करत नाही. काँग्रेस जी काम करते, आमचे दासरथे साहेब आता म्हणले की काँग्रेस गोल गोल भूमिका घेते. काँग्रेसने कधीच गोल गोल भूमिका घेतलेली नाही. ज्या भूमिकेवर परवा काँग्रेस होती ती कालही होती, आजही आणि उद्याही राहणार आहे. प्रश्न इम्तियाज जलील खुश झाले किंवा एमआयएम खुश झाली याच्यासाठी नाही, तर आत्ताच आमचे लोकमतचे संपादक जे बोलले आत्ता चक्रधर दळवी साहेब, की मूळ विषयाला बगल द्यायची आणि नामांतरासारखा भावनिक प्रश्नाची खेळ करायचा हा कधीही काँग्रेसचा अजेंडा राहिलेला नाही. मी सुद्धा शिवसेना करते आता. शिवसेनेने केलेला नाही, ते करते कोण मुद्दा मीडियाने उकरून काढलेला आहे. माझा पहिल्यापासून तुम्हाला तेच सांगणं आहे की मला काय म्हणायचं, आमचा जो भूमिका आहे, आमची ही भूमिका जी आहे ही या औरंगाबाद शहराचा विकास व्हावा असं सगळ्यांना वाटतं. सगळ्यांना वाटतं. आता मी सडांकडे जातो. सर, काय होणार? संभाजीनगरच्या मुद्द्यावरून असे अटकळ लावले जातं. मला राज्यातलं सरकार सांगायचं अडचणीत आहे की अलाहाबादचं नाव गया झालं, त्यावेळेसही संजय राऊत साहेबांनी असं वाक्य केलं होतं की हा पॉलिटिकल स्टंट आहे. मग आज माझ्या मते संभाजीनगर, आमचा नक्कीच संभाजीनगरला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे संभाजीनगरच्या पाठीमागे आहोत. पण या निवडणुकीमध्ये विकास या विषयावर निवडणूक लढली गेली पाहिजे. महापालिकेचा विकास आणि आमच्या या शहराला रोज पाणी द्या, 1680 कोटी रुपयांनंतर काही करा, अशी आमची या जनतेत बघितलं. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर मी अंबादास दानवे यांच्याकडून सविस्तर प्रतिक्रिया घेईल, कारण या मुद्द्यावरून शिवसेनेवर जास्त टार्गेट केलं जातं. तर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा पाहताय औरंगाबादचं संभाजीनगर नामकरणावर. सगळ्या नेत्यांना बोलणं झालेलं आहे. आता मी जातो अंबादास दानवेकडे, शिवसेनेचे आमदार. दादा, काय म्हणाल? एकंदरीतच काल बाळासाहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे आता काँग्रेस शिवसेना पार्टनर आहेत सरकारमध्ये, तिकडे काय अडचणी होतील? त्याच्यात काही अडचणी बिलकुल होणार नाही. हा विषय वेगळा आहे, सरकार विषय वेगळा आहे. सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारित चालणार आहे. मान्य उद्धवजींचं एक जबरदस्त नेतृत्व, काँग्रेस राष्ट्रवादीची साथ, त्याच्यामुळे सरकारला काही प्रश्न निर्माण होणारच नाही. दुसरं, माननीय अतुलजी सावेंनी काही मुद्दे मांडले होते संभाजीनगरविषयी, की शिवसेनेचे खासदार इथं 20 वर्षे होते, काय केलं. मला वाटतं खासदारांचा हा पार्लमेंटचा विषय तर नाही, पण भारतीय जनता पार्टीचे खासदार या जिल्ह्यात 3 मतदारसंघ त्यांच्याकडे पण येतात आणि भारतीय जनता पार्टीचं फुल फ्लेश सरकार केंद्रामध्ये आहे. तर मला असं वाटतं त्यांची पण याच्यात भूमिका असायला पाहिजे होती, असली पाहिजे. एक. दुसरी गोष्ट, अतुलजी आणि मी दोघेही आम्ही विधिमंडळाचे सदस्य आहोत. अतुलजींना चांगलं आठवत असेल, मागच्या बजेट अधिवेशनाच्या वेळेस या शहराच्या विमानतळाचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विमानतळ झालेलं आहे. विधिमंडळानं ठराव केंद्राकडं, हवाई उड्डाण खात्याकडं पाठवलेला आहे. 1 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे ना. विधिमंडळाचा ठराव लागतो, विधिमंडळाने तो ठराव पाठवलेला आहे, कोणाचा विरोध नाही, एकमताने ठराव पाठवलेला आहे. पण अजूनही
छत्रपती संभाजी महाराज विमानतळाच्या नावाचं केंद्राने हवाई उड्डाण खात्याने कोणत्याही प्रकारचा आदेश काढलेला नाही. काढलेलं नाही वेळ आता फार थोडा वेळ आहे माझ्याकडे. काय म्हणतो शेवटी काय? नाही, माझं हेच म्हणणं आहे की अंबादास दानवेजी जे सांगतायत की काँग्रेसचा तो समान आमचा कार्यक्रम वेगळा आहे, हे कार्यक्रम वेगळा आहे, आम्ही विमानतळाचं नाव हे केलेलं आहे. मग तुम्ही जनतेच्या तोंडाला संभाजीनगर नावाने पानच पुसणार आहे का? विमानतळाचं केलं, विमानतळाचं असं झालं, केंद्र सरकारने तसं केलं, ही रडणारी शिवसेना कधीपासून झालेली आहे? अच्छा, म्हणजे काहीतरी एक ठोस कारवाई करायची सर. 30 सेकंदामध्ये काय म्हणणार? नाही, आत्ता विमानतळाचा इश्यू निघाला, पण कोणते विमानं आज वेळेवर येतात आणि कोणते विमानं आज वेळेवरून जातात? किती विमानं आज रद्द झालेली आहेत? एकही विमान आज डेली सर्व्हिसमध्ये नाहीये. अहो, जी विमानसेवा आज इंटरनॅशनल विमानतळ करण्याचे बाबी बोलत होते, सगळेजण बोलत होते, ते इंटरनॅशनल विमानतळ तर दूर, मूळ कनेक्टिव्हिटीच नाही औरंगाबादशी कोणाशी. आज मुंबईशी आठवड्यातून 3 दिवस कनेक्टिव्हिटी आहे, चेन्नईशी कनेक्टिव्हिटी नाही, दिल्लीशी कनेक्टिव्हिटी आहे, तीही खंडित कनेक्टिव्हिटी आहे, कलकत्त्याची कनेक्टिव्हिटी नाही. फक्त नाव देऊन काय होणार नाही. निश्चितच आपण बघतो या ठिकाणी की नामांतराचा विषय, औरंगाबाद शहराला नामांतर करून संभाजीनगर करण्यात यावं, मात्र शहरातील मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होतं असा आरोप आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आता विमानतळाला नाव दिलेलं, पण विमानं किती त्या ठिकाणी येतात, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत. मात्र महत्वाचं असं आहे की एवढ्या सगळ्या समस्या जरी असल्या तरी तुम्ही, मी, औरंगाबादकर सगळे जे आहेत, या भावनेला आपण हात घालतात ही लोक, त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्यावर होतो. आणि खऱ्या अर्थानं आपण असं होऊ न देता येणाऱ्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरचा मुद्दा येऊ न येऊ, विमानतळाचा विषय असो नसो, आपल्या स्थानिक विकासाबद्दल तुम्ही विचार करा आणि त्यावर तुम्ही मतदान करा. आता या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ इथंच झाली थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.